पाठराखीण या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट येताना पाहायला मिळणार आहे. आता या ज्या दोन बहिणी आहेत, प्राजू आणि भाग्या, यांचं खूप गोड असं नातं असतं आणि या नात्यालाच आता कोणाची तरी नजर लागलेली असते आणि या नात्यामध्ये आता खूप मोठी दरी पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आधीच प्राजूच्या मामीला हे भाग्याचं आणि प्राजक्ताचं एवढं गोड कौतुकवालं नातं अजिबात आवडत नसतं आणि आता मामीच्या हातात आयतच कोलीत मिळणार आहे आणि आता प्राजक्ताला कशी धारेवर मामी धरणार आहे हे आपण संपूर्ण या भागामध्ये पाहणारच आहोत. वैद्यबुवांच्या घरात आज खूपच लगबग असते, कारण इकडे भाग्याला पाहायला माणसं येणार असतात आणि वैद्यबुवांच्या घरात आज कांदे पोह्याचा इथे कार्यक्रम होणार असतो. मामी भाग्याला सांगत असते की भाग्या, आज कांदे पोहे तूच बनवायचे बरं का, छान कांदे पोहे बनव. आणि आजीसुद्धा म्हणत असते, हो आज भाग्याला पाहायला येणार आहे ना माणसं, मग भाग्याच बनवणार. तर इकडे भाग्या बोलते, काय अगं आई, मला साधा चहासुद्धा करता येत नाही आणि तुम्हाला काय कांदे पोहे करायला सांगते, मी अजिबात करणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. इकडे लगेच वहिनी आलेली असते आणि लगेच इथे एक मस्तपैकी टोमणा भाग्याला मारते, तसंही तुला काय बनवता येते, तुझ्या हातचं पोहे जर खाल्ले ना ते पाहुणे पळूनच जाईल. जाऊ दे, ही प्राजू आली ना, बरं झालं प्राजू तू आलीस, आता ना या भाग्याच्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाचे पोहे तूच बनव आणि छानपैकी असे बनव की पाहुणे खातच राहिले पाहिजे. इकडे आता प्राजक्ताला घरी आलेलं पाहून इकडे भाग्याला खूप आनंद झालेला असतो, पण मामीचा आणि त्या आजीचं मात्र थोबाडच पडलेलं असतं, कारण त्यांना ही प्राजक्ता अजिबातच आवडत नसते. तेव्हा आता इकडे भाग्य बोलती, प्राजू बनवशील ना गं माझ्यासाठी पोहे आज. तर इकडे प्राजक्ता म्हणते, हो नक्कीच बनवणार. तेव्हा इकडे आता वहिनी म्हणते, हा बनव लवकर, आज चांगलाच बँड वाजणार आहे तुमच्या दोघींचा. आणि वहिनी ते मनातल्या मनात खूपच खुश असते, कारण तिने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो तो तिच्या चांगल्याच लक्षात असतो. आणि दुसरीकडे इकडे सूर्यवंशी यांच्या घरामध्ये आपल्या आलोकनी छान असं प्राजक्ताचं चित्र रेखाटायला घेतलेलं असतं. आलोकनी प्राजक्ताला ओझरतच पाहिलेलं असतं बरं का, पण ती एकदम त्याच्या मनातच बसलेली असते. प्राजक्ता आलोकच्या एवढी मनात बसते की ज्याने जेवढे तिचे डोळे पाहिले आहे त्याचं एक सुंदर असं चित्र इथे रेखाटतो. आणि इथे आता अंबिका आलेली असते तिथे आलोकला गोळ्या देण्यासाठी आणि ती पाहते, म्हणते, वा काय सुंदर मुलगी आहे रे आलोक, छान चित्र रेखाटलं आहे. दुसरीकडे वैद्यबुवांच्या घरामध्ये प्राजक्ता लगेच इकडे तयारीला लागलेली असते आणि तिचा मोबाईल पर्स तिने तसेच हॉलमध्ये ठेवलेले असते. आणि इकडे आता तो फोन तिकडनं कौशिक प्राजक्ताला फोन करत असतो आणि तो फोन इकडे कोण उचलते, तो तृप्ती उचलते आणि तिकडनं कौशिक सगळं काही रोमॅन्टिक बोलत असतो आणि तो खूप खुश असतो. तो प्राजक्ताला त्याच्या मनातल्या भावना सांगत असतो. तर ही बिंडोक डोक्याची वहिनी काय करते, तो मोबाईल नेऊन भाग्याला देते आणि बोलते की जर तुझ्यासाठी कौशिकचा फोन आला आहे आणि जास्त काही भडाभडा बोलत बसू नको, हा आणि हो एवढीच उत्तरं दे. तेव्हा इकडे भाग्य खूप लाजत मुरजट खुश झालेली असते, तिला खरंच वाटतं तिच्यासाठीच आलेला आहे कौशिकचा फोन. तेव्हा आता इकडे कौशिक बोल, ऐक ना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच तुझ्यावर प्रेम आहे, तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना गं, आय लव्ह यू. इकडे आता भाग्या एवढंच उत्तर देते, कारण वहिनीने सांगितलेलं असतं ना जास्त बोलू नको म्हणून. कधी नव्हे ते ही भाग्या त्या वहिनीचं ऐकते आणि इथं स्वतःच्या पायावर आता कुऱ्हाडच मारून घेणार आहे. इकडे कौशिक त्याच्या मनातली प्रेमाची कबुली प्राजूला देत असतो आणि तिकडे भाग्य मात्र स्वतःच खुश होत असते, जणू काही हा तिच्यासाठी सगळं बोलत असतो. आणि इकडे आता शारू आता इकडे धावत येते आणि भाग्याला ओढत घेऊन जाते, बोलते खूप उशीर झाला आहे, तयार हो. आणि इकडे कौशिक मात्र बोलतच राहतो आणि तो फोन आता इकडे वहिनी उचलते. कौशिक बोलत असतो, प्राजू तू मला खूप आवडते, तू रेड कलरचा ड्रेस घाल म्हणजे मी समजेल की तुझ्याही मनात माझ्याविषयी प्रेम आहे. आता इकडे वहिनी लगेच प्लॅन करते आणि प्राजक्ताला रेड ड्रेस घालायला देते आणि तयार करते.
सूर्यवंशींच्या वाड्यावर इकडे अंबिका श्रीकृष्णाला दुधाचा अभिषेक घालत असते आणि बोलत असते, श्रीकृष्णा, माझ्या आलोकला लवकरात लवकर बरा कर. इकडे आता सुलोचना येते आणि इकडे अंबिकाला म्हणते, तुझे खूप खूप आभार आहेत. गेले कित्येक वर्ष झाले तू श्रीकृष्णाला इकडे दुधाचा अभिषेक घालत आहे आणि आता तुझ्या या प्रयत्नांना नक्कीच यश येणार आहे, कारण आपल्या आलोकच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे की ती आता आपल्या आलोकचं सगळं आयुष्यच बदलून टाकणार आहे आणि आपला आलोक आता बरा होणार आहे. इकडे लगेच अंबिका प्रसाद देते सुलोचनाला आणि देवाचे खूप खूप आभार मानते. वैद्यबुवांच्या घरामध्ये मात्र इकडे भाग्या खूप सुंदर तयार झालेली असते, छान साडी घातलेली असते आणि भाग्याची आई इकडे भाग्याला तयार होण्यासाठी मदत करत असते आणि तितक्यात तिथे प्राजक्ताही तयार होऊन येते आणि प्राजक्ता एवढी सुंदर दिसत असते की भाग्य तिच्याकडे पाहतच राहते. भाग्य बोलते, प्राजू काय गोड दिसते ग तू. पण इकडे मामीला अजिबात आवडलेलं नसतं की ही प्राजक्ता एवढी तयार होऊन आली. मामी लगेच टोमणा मारते की आज भाग्याचा बघायचा कार्यक्रम आहे, इतरांचा नाही एवढा मेकअप करायला. पण इकडे आता भाग्य काय लगेच म्हणते, माझी प्राजू खूप गोड आहे. आणि मामी बोलते, आणि माझी भाग्यसुद्धा आज खूप गोड दिसते, अगदी सुंदर दिसते. इकडे लगेच तृप्ती ह्यांच्यामध्ये आग लावायला तिथे आलेलीच असते, ती तयारच असते. ती फक्त आता कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला तिथे काय मोठा स्फोट होणार आहे या क्षणाची आवर्जून वाट पाहत असते. इकडे मामीला खूप टेन्शन आलेलं असतं की ही प्राजक्ता काय एवढी छान दिसते आणि ही भाग्य का पुढे मागे करते सारखी. तेव्हा आता इकडे मामी बोलते, माझ्या भाग्याच्या पुढं मागे करणं आता बंद कर. आज तिला पाहायला माणसं येणार आहे, तू अजिबात तिथे बाहेर फिरकायचं नाही. पण इकडे भाग्य बोलते, प्राजू माझी पाठराखीण आहे आणि ती माझ्यासोबतच कायम राहणार. आम्ही दोघी इतक्या छान मैत्रिणी आहोत आणि आम्ही बहिणीसुद्धा आहोत. त्यामुळं आई, तू अजिबात प्राजूला काही बोलायचं नाही. आणि प्राजू चल बरं, माझी उरलेली तयारी करून दे, ये इकडे चल. आणि इकडे आपली प्राजू लगेच जाते, भाग्याची छान तयारी करते, भाग्याला तिचे कानातले घालायला देते आणि दोघीही बहिणी खूप गोडी गुलाबीने एकमेकांसोबत गप्पा मारू लागतात. पण इकडे आता मामी बोलते की ती सोन्याचे कानातले घाल बरं. पण ते इकडे तृप्तीने लंपास केलेले असतात आणि तृप्ती बोलत असते, नको राहू दे ना, नको घालू. पण इकडे आता भाग्या मात्र लगेच तृप्तीचा बदला घेते आणि बोलते, अगं आई, मी मागच हिच्या कपाटात पाहिले वहिनीच्या, दादा आणि ही बोलत होती ना तेव्हा दादाला दाखवत होती. पण इकडे प्राजू भाग्याला बोलते, गप ग जरा. आणि इकडे आता दोघीजणी छान एकमेकींक पाहून हसत असतात. मामीला मात्र हे सगळं खटकत असतं, कारण मामीला ही प्राजक्ता अजिबात आवडत नसते आणि ती तिच्या भाग्याजवळ असली तर मग काय मामीचं तर सगळं मूडच जात असतो. पण इकडे आपली प्राजक्ता खूप साधी सिंपल असते, फक्त रेड कलरचा ड्रेस घातलेला असतो तरीही खूप गोड आणि सुंदर दिसत असते. आता सूर्यवंशींच्या घरामध्ये आलोकच्या लग्नाचा विषय चर्चेत असतो आणि तिथे हॉलमध्ये प्रीती, सुलोचना, अंबिका आणि त्यांची एक मदतनीस या सगळ्याजणी तिथे बसलेल्या गप्पा असतात आणि गप्पा मारत असतात. इकडे प्रीती बोलत असते, मी खूप दमले बाई, केवढे इंटरव्ह्यूज होते, एवढे इंटरव्ह्यू घेऊन मी थकून गेले. आणि सुलोचनाला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं, कारण इकडे मुलांना शिकवणीसाठी इथे कोणीतरी टीचर ठेवणं हे सुलोचनाला मुळीच पसंत नसतं. पण इकडे अंबिका येते आणि अंबिका बोलते, वहिनी, तुम्ही सकाळी मला कोणाचा फोटो दाखवणार होतात, जाऊ बाई बघू तरी आपल्या आलोकसाठी कोणती मुलगी पसंत केली आहे. आणि इकडे सुलोचना तिच्याकडे जवळ असलेला फोटो अंबिकाला दाखवते आणि अंबिका म्हणते, वा केवढी सुंदर आहे मुलगी. पण इकडे मात्र प्रीतीचं या दोघींच्या बोलण्याकडे काहीही लक्ष नसतं, ती तिच्या भानातच असते आणि ती इकडे अंबिकाच्या हातातला फोटो घाईघाई ओढून घेते आणि बघते, कोणीही बघू दे जरा. तेव्हा तर इथे प्रीती बोलते, अरे ही मुलगी,
हिला तर मी सकाळीच रिजेक्ट केलं आहे. अजिबात हिला मी आपल्या इथे कामावर ठेवलं नाही. आणि बोलते मी तिला रिजेक्ट केलं तर तिने तुमच्याकडे ॲप्लिकेशन केलं काय, तुम्हाला वशिला लावला काय. इकडे सुलोचनाला प्रीतीचा खूप राग आलेला असतो. ती तडक जागची उठते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली या मुलीला रिजेक्ट करायची. तुला माहिती आहे का मी हिला कोणासाठी निवडलं आहे आणि तू हिला रिजेक्ट म्हणून सांगितलं. इकडे अंबिकेला सगळं काही लक्षात आलेलं असतं, पण ती या दोघींच्या मध्ये काहीच बोलत नाही. आणि इकडे आता प्रीतीला सुद्धा कळतं की ज्या मुलीला तिने सकाळी रिजेक्ट केलेलं आहे ती तर त्यांच्या आलोकसाठी पाहिलेली मुलगी असते. ती सूर्यवंशी घराण्याची भावी सून होणार असते. आता प्रीती सुलोचनाचा मात्र चांगलाच ओरडा खाते आणि प्रीतीकडनं सुलोचना आता ह्या प्राजक्ताचा फोटो आणि सगळी माहिती काढून घेते. वैद्यबुवांच्या घरात मात्र सगळीकडे कांद्या पोह्याचा एकदम घमघमाटच सुटलेला असतो, कारण आज वैद्यबुवांच्या मुलीला पाहायला छानपैकी एक स्थळ आलेलं असतं आणि ते स्थळ दुसरं तिसरं कोणाचं नसून त्यांच्याच ओळखीच्या कौशिकचं असतं. आणि कौशिकने स्वतःहून त्याच्या आजीला इकडे प्राजक्तासाठी मागणी घालायला सांगितलेली असते. हॉलमध्ये सगळे जवळचे नातेवाईक आणि इकडे सगळेजण छानपैकी जमलेले असतात आणि इकडे नवरीची वाट पाहत असतात. कौशिक मात्र प्राजक्ताला पाहण्यासाठी इकडे खूप बेताब झालेला असतो. त्याला असं वाटत असतं कधी मी एकदा प्राजूला बघते आणि तो खूप खूप आतुरतेने प्राजूच्या येण्याची वाट पाहत असतो. आणि मग काय प्रेक्षकांना फायनली नवरीबाई आता पोहे घेऊन इथे हॉलमध्ये एंट्री करते बरं का. आणि इकडे आपला कौशिक प्राजूक बघून एकदम फिदाच होऊन जातो आणि तो टक लावून प्राजूला पाहत असतो, कारण प्राजूने त्याने सांगितलेला रेड कलरचा ड्रेस घातलेला असतो आणि इकडे कौशिकला रेड सिग्नल दिलेला असतो. कौशिक मनोमन खूपच खुश झालेला असतो. आता इकडे या दोघीही बहिणी छानपैकी लाजत मुरडत कांद्या पोह्याचा ट्रे हातात घेऊन हॉलमध्ये एंट्री करतात. इकडे आता प्राजू भाग्याला सारखी चिडवत असते, बघ बघ कौशिक तुझ्याकडं बघतच राहिला आहे. आणि इकडे भाग्याही खूप छान लाजत असते बरं का. इकडे आता भाग्या पुढं होते आणि सगळ्यांना छान कांदे पोहे देते. मामीही तिथे उपस्थित असते. मामी बोलते भाग्या आणि इकडे पोहे आणि सगळ्यांना पोहे देऊन घे आणि सगळ्यांच्या छान पाया पड. आली बरं का माझी नवरी मुलगी. इकडे मामीच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम ओसंडूनच वाहत असणारच ना, कारण पोटच्या मुलीचं लग्न जे ठरत असतं. इकडे मामी मात्र खूपच खुश असते आणि भाग्याही खूप खुश असते. आता भाग्या सगळ्यांना एक एक करून कांदे पोहे द्यायला वागते आणि तेव्हा इकडे आजी बोलते कशी दिसते मग आमची भाग्या, तुम्हाला आमची नवरी पसंत आहे ना. तेव्हा इकडे आजी डायरेक्ट मोठ्याने बोलते तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे का, कारण मी इथे भाग्यासाठी नाही तर प्राजक्तासाठी माझ्या कौशिकचं स्थळ आणलं आहे. कारण माझ्या कौशिकला प्राजक्ता खूप आवडते आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तो तिच्या प्रेमात आहे. लहानपणापासूनच दोघे एकत्र वाढले, एकत्र राहिले आणि माझ्या कौशिकला तुमची प्राजू खूप पसंत आहे, खूप आवडते आणि त्या दोघांचा जोडाही अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतो. म्हणूनच तर मी माझ्या कौशिकच्या सांगण्यावरून तुमच्या घरी हे स्थळ घेऊन आले आहे प्राजक्तासाठी. आता मात्र इकडे वैद्यबुवांच्या घरात खूप मोठा असा धमाकेदार स्फोट झालेला असतो आणि इकडे आता सगळेजण शांत होतात. इकडे भाग्याच्या चेहऱ्यावरचं तर रंगच उडालेला असतो आणि प्राजूलाही खूप भीती वाटलेली असते. मामी मात्र रागारागाने प्राजक्ताकडे पाहत असते आणि आजीही खूप रागाने पाहत असते. इकडे आता मामी बोलतात नाही हो, तुम्ही तर काय बोलले की तुमच्या मुलीसाठी मी स्थळ मागत आहे. तर इकडे वैद्यबुवासुद्धा म्हणतात आजी तुम्ही तर मला बोलल्या की तुमच्या मुलीसाठी मला स्थळ मी सुचवत आहे म्हणून, आणि तुम्ही आता असं काय करता, प्राजक्ता ही तर माझी भाची आहे ना. तेव्हा आता इकडे आजी बोलते की अहो ती जरी तुमची भाची असली तरी लहानपणापासून तुम्ही तिला मुलीसारखाच सांभाळ केला आहे ना, मग ती तुमची मुलगीच झाली ना.
इकडे आता आजी सांगू लागते की कौशिकला प्राजू किती आवडते, कौशिकचं प्राजूवर किती प्रेम आहे. आणि कौशिकही इकडे बोलतो की मी जेव्हा काल सकाळी फोन केला होता तेव्हा माझ्यासोबत प्राजूच बोलली ना, प्राजूला या सगळ्याची आयडिया आहे ना. काय गं प्राजू, मी तुला सांगितलं होतं रेड ड्रेस घाल, म्हणूनच तू माझ्यासाठी रेड कलरचा ड्रेस घातला आहेस ना, ग्रीन सिग्नल देण्यासाठी. इकडे आता मामीचा तो खूपच संताप झालेला असतो आणि ती खूप रागाने प्राजूक पाहत असते. पण प्राजूला यातलं काहीही माहीत नसतं, कारण हा सगळा गोंधळ इथे तृप्तीने केलेला असतो. आणि इकडे आता भाग्या मात्र काहीही बोलायच्या मनस्थितीत नसते. भाग्याला खूप धक्का बसलेला असतो आणि तिला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा आता इकडे भाग्या तिथनं निघून तरातरा जाणार, तर प्राजू म्हणते, अगं भाग्या ऐक तरी, इथे थांब तरी, काय विषय झालाय आपण बोलूया. तर इकडे कौशिकसुद्धा उठतो आणि म्हणतो, मला इथे आता क्षणभरही थांबायचं नाही आजी, चला आपण आपल्या घरी जाऊया. बरं का प्रेक्षकांनो, आता वैद्यबुवांच्या घरात एक नवीनच तमाशा उभा राहिलेला असतो. इकडे आता प्राजूला खूपच काही वाईट वाटत असतं, कारण तिच्या लाडक्या भाग्याचं इथं आता हार्टब्रेक झालेला असतो आणि भाग्याला तर काय बोलावं हे सुचत नाही. प्राजू भाग्याला समजवायला जाते, तर भाग्या इकडे प्राजूला ढकलते आणि पळत पळत रूममध्ये निघून जाते. आता इकडे प्राजू भाग्याच्या पाठीमागे जाणार, तोच मामी डायरेक्ट भाग्याचा हात धरते आणि इथे प्राजूच्या सणासण एक दोन कानाखाली लगावून देते. इकडे वैद्यबुवा मात्र शांत उभे असतात आणि ते बोलतात, अगं चारू, तू कशाला प्राजूला मारते आहे. तेव्हा आता इकडे मामी बोलू लागते, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या भाग्यापासून लांब राहा, तिला पाहायला माणसं येणार आहे. तू कशासाठी एवढा मेकअप केला होता, इतका छान ड्रेस घातला होता, आत्ता माझ्या लक्षात आलं आहे. तू ना माझ्या भाग्याच्या सुखाला लागलेलं ग्रहण आहे, तिच्या पाठीमागे पाठराखीण म्हणून नाही, एक काळी सावली म्हणून तू वावरत असती, हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. तुझ्यासारखी मी आस्तनीतला निखारा माझ्या घरामध्ये पाळला, याचंच मला आज दुःख होत आहे. उगाच ह्या नालायकीला आपल्या घरामध्ये थारा दिला आणि माझ्या भाग्याच्या आयुष्याची मी वाट लावून घेतली आहे. इकडे मामी खूप नको ते उनं प्राजक्ताला बोलत असते आणि इकडे चारूची आईसुद्धा प्राजक्ताला खूप नको ते बोल लावते आणि प्राजक्ताला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडू लागलेली असते. मामा प्राजक्ताजवळ येतो आणि प्राजक्ताला मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो, बाळा रडू नकोस, तुझी यामध्ये काहीही चूक नाही, जो काही गोंधळ झाला आहे तो सगळा माझ्यामुळेच झालेला आहे, मीच या सगळ्याला कारणीभूत आहे. आणि दोघेही मामा भाची एकमेकांच्या गळ्यात पडून खूप ढसाढसा रडू लागतात आणि एकमेकांना सावरू लागतात. तर मग प्रेक्षकांनो, पाठराखीण या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला, यावर तुमचं काय म्हणणे आहे हे मला नक्कीच कमेंट बॉक्सद्वारे कळवा. आणि हो, पाठराखीण या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा.